सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल राईट अमोर द विकेट. इथे मात्र पहिला बॉल डॉट आलाय. एका बाजूने RD11 चांदपाणी त्यांच्या विरोधामध्ये दहिवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता. मिडॉन रिजन मध्ये खेळतायत. एका धावेचा प्रयत्न, चेकी सिंगल इथे पूर्ण झाली आहे. रिस्क सोबत रिवॉर्ड मिळतोय आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे. एक धाव धाव बलकावरती. एक धाव धाव बलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय समोर दिशेने. हवेत बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका, बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार, 6 धावा. बायडमधून षटकार आल्याने षटकाराच्या मध्येने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा 7 विदाऊट लॉस. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1ला सुरुवात झाली आहे. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता. समोर खेळतायत लॉंग ऑन रिजन मध्ये लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचले. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. हलकसं पंबल आणि 2 धावा होत आहेत मुकम्मल. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये होताना पाहिलंय आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन निहारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र बॅटच्या एजला बॉल लागलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. पडल्यानंतर थोडासा आणखी बाहेर निघालाय. एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस देखील उडवलाय. मिडॉनला क्लिअर केलंय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो परंतु पुन्हा एकदा क्रीजमध्ये सुरक्षित मे बी पोहोचलेत. परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. या ठिकाणी विष्णू शिंदे सर देखील दाखल झालेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन फ्रेंडशिप क्रिकेट क्लब एरंजाड मोहोपाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2026. सन्माननीय अमोलजी सोनावणे साहेब युवा यशस्वी उद्योजक यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. दहा धावा धावफलकावरती आहेत. अटके सर ऑन फील्ड डिसिजन द्यायचा आपण. नॉट आउट. 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र वेल लेफ्ट केले. बॉलला डाऊन दिले. हा बॉल वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. समीरजी मेहर आमच्या सोबत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि इथे डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळेल. राजेश गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल वाईड आला. त्यानंतर डॉट बॉलची देखील सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते.
एकूण 11 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आहेत. हो, अप्रतिम फिल्डिंग आहे. कौतुक केलं पाहिजे राजेश यांचं. फॉलर थ्रो मध्ये खूप कठीण काम असतं बॉलला रोखणं आणि ते मात्र त्यांनी शक्य करून दाखवलंय. एक धावपलक पुढे 12 धावा धावपलकावरती. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 12. गोलंदाज राजेश गोलंदाजी ट्रॅकवरती 12 धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात इथे केली आहे जयेश आणि किरण या जोडीने. माफी असावी, स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली होती. 13 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील डाऊन दिले हा बॉल आणि चालला बिहाइंड द विकेट. इथे मात्र मिस्टेक झाली आहे. बॉल देखील दिशा देखील खराब होती. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि इथे पुन्हा एकदा वाईड आणि वाईड सोबत वाईड आणि 2 धावा आणखी वाईड सोबत अतिरिक्त इथे जोडल्या जातील. एकूण 3 धावा प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. बाउंड्री चेक. ओके, अंपायर रिव्ह्यू फॉर बाउंड्री. अंपायर रिव्ह्यू फॉर बाउंड्री चेकिंग. बाउंड्री इथे मात्र तपासली जाईल. यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता होती. सोळा धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 16. यावेळेस खराब बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि बॉल पुन्हा एकदा निघालाय. अगदी फाईनल क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. विकेट आली. नो बॉल पंचाने घोषित केलाय. त्याच्या अतिरिक्त धाव तर मिळाली आहे परंतु फलंदाज धावबा स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम RD11 चांदप संघाला. क्रमांक 3 वरती रवी मैदानावरती दाखल होत आहेत. अठरा धावा धावपलकावरती आहेत. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. नवीन बॅटर रवी स्ट्राईक एंड वरती आहेत. ऑन साइडला काऊ फेजला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव प्राप्त होईल. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉल गेला होता आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. खेळाचं पूर्वार्ध सुरू. 19 धावेंपर्यंत हा प्रवास झालाय. चांगली सुरुवात केली आहे
आडी 11 चांदप संघाने आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश दहिवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. राजेश हजारे गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटचं एज लागले दरम्यान रिजन मध्ये झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. कॅचेस विन द मॅचेस. झेलचं महत्व या खेळामध्ये सातत्याने राहिले. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर 21, लॉस ऑफ द 1 विकेट. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं संपलीत आणि 21 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकवीस धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21, लॉस ऑफ द 1 विकेट. चला विष्णू सर, आपण मैदानावरती उतरायची विनंती आहे. केतन निहारे आपला स्पेल कंटिन्यू करत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये 21 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. कमालीचा फटका आहे. फोर्सफुली हा फटका खेळतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आडव्या बॅटने हा प्रहार केलाय. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. बलकावरती रवी नवीन बॅटर मैदानावरती आलेत आणि आल्या आल्या आक्रमण करतायत. पुढचा बॉल अपील झाली आहे पंचांकडे, परंतु इम्पॅक्ट पाहायला जाईल. मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट आहे आणि हा बॉल डॉट असेल. हाईट फॅक्टर देखील तिथे पंचाने दर्शवलाय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. केतन निहारे यांच्यावरती आक्रमण झाले. पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार आला होता आणि याही षटकामध्ये एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये येताना पाहायला मिळतोय. 27 धावा धाव फलकावरती आहेत. 27 रन्स. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करतायत समोर. एस्टॅनवरती बॉल आदळला. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. हा देखील बॉल डॉट आहे. बॅटला लागून जर स्ट्राईक एंडच्या एस्टॅनना बॉल कसाही लागला तरी देखील बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. तिथे फक्त बेल्स डिस्लॉज होणं गरजेचं आहे. नॉट स्ट्राईक एंडला तो प्रॉब्लेम नसतो आणि इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत केतन. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केला हलक्या हातानं. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील इरादा असणार आहे आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. 29 धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये आज येण्यासाठी थोडासा विलंब झाला, त्यासाठी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. 29 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि इथे धावबाची संधी होती. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 30 धावेंपर्यंत हा प्रवास झालाय आडी 11 चांदप संघाचा. 5 बॉलचा खेळ देखील पूर्ण झालाय. एका बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. केतन निहारे यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. रवी आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती. किरण ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळतायत. हा बॉल जाईल फाईन लेग सीमारेषे पार.
किरण यांच्या बॅट मधून बॉल जातोय चौकारा करता आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 34 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती असतील. धावफलकावरती आहेत. भगवा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एक्स्ट्रा पोलची ही मॅच आपल्या मैदानावरती सुरू आहे. एक्स्ट्रा पोलची चौथी मॅच आपल्या मैदानावरती मात्र रंगताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन. अपील झाली. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून सांगितलं पाहायला लागलाय. वा, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन आहेत. फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. अंपायर रिव्ह्यू आहे ना? येस. नो बॉल घोषित केला तिसऱ्या पंचांनी आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. पाच धावा इथे प्राप्त होतील. पुढचा बॉल देखील लोअर फुल टॉस होता. हवेमध्ये तर उंच गेलाय. फ्री हिटचा बॉल आहे आणि एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. समोर खेळतायत
वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल एका धावेने. धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सन्माननीय योगीराज बुटेरे सरांचं या ठिकाणी आगमन झाले. मॅच ऑफिशियल्स आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटचं एज लागलंय. एज अँड टेकन व्हेरी गुड बाय विकेट कीपर. आली आहे सफलता. फलंदाज बाद विकेट. नवीन बॅटर रोहित मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. बॅटच्या एजला बॉल लागला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव प्राप्त होणार नाहीये. आणखी एक डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 42 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. सामना आपण पाहतोय आजच्या रचनेमधील पहिला सामना एक्स्ट्रा पोलचा. एका बाजूने RD11 चांदप आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश दहिवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुरुषोत्तम मुंडे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत अंतिम षटकासाठी. चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस हा देखील बॉल इथे डॉट येताना पाहायला मिळते. उत्तम मुंडे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट आलाय. अजूनही अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली सुरुवात या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. बॅटिंग करणारी टीम अर्थात RD11 चांदप संघाची आणि प्रतिस्पर्धी संघाला नेहमी दबावात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचे 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. ज्यावेळेस देखील अपील पंचांकडे चाली आणि डॉट बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखी एक बॉल डॉट. चांगली सुरुवात अंतिम षटकामध्ये उत्तम मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. रवी यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. रवी डावाला फिनिशिंग टच देत आहेत आणि आवश्यकता होती RD11 चांदप संघाला. चांगली कामगिरी रवी मैदानावरती करतायत. 48 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ज्यावेळेस लॉफ्ट केलाय हा पॉलीबॉल आडव्या बॅटने. हा कडक प्रहार आहे मिड विकेट रिजन मध्ये. आणखीन एक बॉल रवी यांच्या बॅट मधून जाईल. हा बॉल उंच देखील गेलाय. दूर देखील जातोय. जा आणि शोधून आणा. आणखी एक टोकलाय गगनचुंबी. षटकार.
मध्ये 30 धावेंवरती नाबाद आहेत रवी. अप्रतिम बॅटिंग, 3 षटकार 1 चौकार, 187.50च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. फलंदाज रवी यांनी कमालीची इनिंग खेळत आहेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 2 बॉल अद्याप या षटकामधले बाकी आहेत. लॉफ्ट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. खेळाडू बॉलच्या खाली पोहोचत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल टिपतील आली आहे सफलता. विकेट फलंदाज बाद. चोपन्न धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. इथे मात्र संधी होती गोलंदाजाकडे झेल टिपण्याची. रनआउटची संधी आहे आणि शेवटच्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. तर विष्णू शिंदे सरांसाठी सुवर्ण संधी असेल. चिंतामण सुरोसे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असणार. त्यांनी जर डान्स केला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आणि राहुलजी चव्हाण सरांसाठी देखील 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. चिंतामण सुरोसे यांच्या माध्यमातून ही मात्र विष्णू शिंदे सरांसाठी सुवर्ण संधी आहे. शेवटच्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 54, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 55 धावांचं लक्ष असेल. श्रीगणेश दहिवली संघासमोर 55 इज द टार्गेट. सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा आज रंगतोय मोहपाडा एरंजरकरांचा भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजर आयोजित भगवा चषक. या स्पर्धेचा दमदार आणि अप्रतिम आयोजन नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 रात्री फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाली, परंतु 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगली आहे आणि आज या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. रात्र वैराची असं म्हटलं जातं, परंतु आजच्या रात्रीमध्ये इथून जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसे रंगतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा हाफमधून पहिला सामना रंगतोय श्री गणेश क्रिकेट संघ दैवली बनाम RD11 जर्मन चांदप या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पैदरावरती रंगती आहे. आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिला टॉस इथून जिंकला होता. आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर चांदप टीमने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केलं टीम दैवली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. बोलतो यार, पहिला बॉल फटका चांगला आहे. बॉल जाईल डीप मध्ये. खेळाडू तिथे उपस्थित आणि सिंगल दाब एकपट्टी जाईल. डॉट बॉल आहे. पंचावन्न धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे. पंच घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबरोबरती 1 धाव जोडली जाते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा भगवा चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर आता कमबॅक करतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता ओव्हर नंबर 1 विवेक. विकेट घेतला ऑन साईडला मिड विकेटला.
बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेश बागरावचा हा दमदार हिट षटकार. संदेश बागरावच्या प्रत्येक षटकारासाठी चिंतामणची सुरोश यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एक्स्ट्रा कव्हरला घेतला डीपमधून खेळाडू येईल. 2 धाबा इथे 1 मिनिट जातील आणि 2 धाब्याच्या साथीने धाव फलक आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. आज अंतिम रात्र या स्पर्धेची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि 55 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. टार्गेट तेवढं मोठं नाही आहे आणि छोटं देखील नाही आहे. धाबा या मैदानावरती बनतं ते चित्र आपण पाहिलंय. फुलटॉस टर्न करण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित किरण गोडविंदे होते. चूक घडली आहे. डीपमध्ये बिडबी घेतला बॉल ट्रॅपवर होईल. 2 धाबा इथून मिळतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 2 धाब्याच्या साथीने 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आर के ग्रुप वालेली टीम कॅप्टन आपण येऊन थांबा. यानंतर आपल्याला मॅच खेळायची आहे. या 2 टीममधून जो संघ जिंकेल त्यांच्याशी आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. यावेळेला देखील किरण गोडविंदे होते. त्यांना टार्गेट केलं आहे. या मॅचमध्ये सलगचा दुसरा बॉल त्यांच्याकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. झेल निसटला परंतु आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवल्या आणि ओव्हर नंबर 1चा खेळ देखील संपला. टीमची टोटल धावफलकावरती 5 बॉल झालेत. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आज अंतिम रात्र आहे त्यामुळे आम्हाला देखील थोडीशी घाई आहे कारण आज मॅचेस भरपूर आहेत. बारा धाबा. बरं तयार. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एअरवरती कुणाल निहारी राऊंड विकेट गोरदा दाखल होतोय या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. नाही जमला. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल निघून चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. जर्मन आरडी इरबान चांदप हा संघ मंत्रावरती खेळतोय. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेले मैदान आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा त्यांची आपण जरूर पाहिली आहे. खरं तर सरपंच चषक ही स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अतिशजी भंडारी, रवी भोईर, किरणजी गोडविंदे, नंदुशेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ती भव्य दिव्य स्पर्धा. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नंदुशेठ भंडारी असतील. त्याचे मनपूर्वक कौतुक आपण करू. ओव्हर नंबर 2 मध्ये आता जयेश झाटे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनल्यात. अजूनही 24 बॉलचा खेळ शिबारमध्ये जिंकण्याकरिता पंचावन्न धावा चेस करायची त्या मॅचमध्ये. त्याचं अनुषंग करण्यात बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. श्री गणेश दैवली या संघाच्या माध्यमातून. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅटने बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि पाहिलं आता गोलंदाज जर की येतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटचा स्विंग कोणत्या बाजूला आहे त्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरं यार.
ओव्हर नंबर 2 जयेश. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. आय थिंक हा चेंडू वाईड होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यस्ती रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट जरूर पालमेल या मॅचमध्ये. जोपर्यंत संदेश बागराव खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत खरं तर अशा अपेक्षा मोठ्या आहेत टीम दहिवलीला. हे चित्र देखील तुम्हाला पालमेल, कारण एक धाकड बल्लेबाज म्हणून त्याची ओळख आहे. घेतलाय, टर्न केलाय, पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू विवेक ऑल तो करतील. मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल वरतीच आता थांबावं लागतं या मॅचमध्ये. आणि सिंगलच्या साथीने आता 3 बॉल नंतर एक सिंगल धाव ॲड होती. धाव फलक 13. स्कोरबोर्डवरती तुम्हाला पालमेल टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 13 आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 55 धावाचं टार्गेट चेस करत असताना थोडासा पिछाडीवरती पडलाय संघ बॅटिंग करत असताना श्री गणेश दहिवली या मॅचमध्ये. परंतु डावकऱ्याचा बॅटर तुम्हाला पालमेल कुणाल निहारे क्षमता या खेळाडूकडे कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो. आज प्रतीक गुरुनाथ कडवला तुम्ही पाहताय थोडीशी दुखापत आहे, त्यामुळे आपण पाहतो या मॅचमध्ये खेळत नाही आहे. परंतु अप्रतिम खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिलाय प्रत्येक मॅचमध्ये. मोरते यार टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पंच वळतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक सिंकाच्या साथीनं 14 धावा धावफलकापती जोडले जातील. वेलकम, स्वागत आहे याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार, मुख्य शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे राजेशदादा मेहर आणि किशोरदादा मेहर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. त्यासोबत प्रसाद मात्रे असतील आणि त्यासोबत त्यांचे स्टप जोडले गेलेत. फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर रोहितनं हा झेल टिपलाय. चॉकलेट बॉय झेल टिपत असताना धक्का लागतोय पहिला टीम दहिवलीला. फंदतबा त्याची मेहर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलंही. नवीन बॅटर मैदानावरती केतन निहारे दाखल होतो या मॅचमध्ये. एक भाऊ मैदानाच्या बाहेर तर दुसरा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पालमेल सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू आहे या मॅचमध्ये. आता खरं तर कसोटी असेल, कशा प्रकारचा खेळ खेळला जाईल त्याच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य आमचे बाळकृष्ण मुंडे यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. त्यासोबत शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांचा संघ मैदानावरती तुम्हाला पालमेल. आमचे बंधू कडव असतील, कैलासजी कडव, विलासजी कडव यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. आणि त्यासोबत दिगंबरजी सुरोशे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला अतिजी भंडारी, नंदुशेठ भंडारी यांचा संघ मैदानावरती तुम्हाला पार मिळतो या मॅचमध्ये. आमदेव भंडारी असतील. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आल्या आल्या पहिला बॉल बिगिट करायचं होतं, नाही जमलं. पुन्हा एकदा संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा आणि टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने आता बॉल निघून चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पदावरती तुम्हाला पालमेल. या मॅचमध्ये पुन्हा पुढे मी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आता करतोय संघ चांदप. डीजे महेश यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे डीजे कल्पेश. अप्रतिम साथ 4 रात्रीमध्ये त्यांची देखील आपल्याला लाभली आहे. टर्न करण्याचा प्रयत्न, स्विंग आणि बेस, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होत चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करत असताना टीमची टोटल 14. याकड्यावरती तुम्हाला पालमेल. खरं तर सरकारची पाबंदी, संचारबंदी आता पूर्णपणे आटवून लावली आहे या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 41 धावा चेस करावा लागतील.
डीजे भावेश वेलकम, स्वागत आहे. आज अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये सर्वांचं आम्ही वेलकम करू, कारण सर्वांनी या स्पर्धेला अपाट मेहनत घेतली आहे. ओव्हर नंबर 3, बॉलिंग ट्रॅक परती गुरदाज विवेक विवेक भोईर. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल बाउन्स अतिरिक्त होता, त्यामुळे जसा टप्पा पडला कानाचीतून झिंग झिंगाट करत असताना बॉल निघून चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉल. मागील ओव्हरमध्ये जयेश झाटेनं खर्च केला फक्त 2, आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आता पहिला बॉल डॉट आला. काहीच काळमत देण्यासाठी केतन पोहोचला या मॅचमध्ये. कॉन्क्रीट विकेट. गोलंदाजच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला आहे, त्यामुळे चेक करू आपण. टीव्ही स्क्रीनवरती तिसरे पंच चेक करतील. हा चेंडू चेक करायचा आहे. तर आपण हा चेंडू चेक करतो. या योगी महाराज. पुढचा बॉल प्रचंड वेगानं टप्पा पडल्यानंतर निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला 1 मिनिट आपण थांबवतोय, चेक करू. फेअर डिलिव्हरी. कांबा आणि त्यासोबत लालिबी दोन टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर आपण संपर्क साधा, आणि त्यासोबत आरके ग्रुप वालिवली. सलगचा तिसरा डॉट. बघा सर्व टीम आणि त्यासोबत पंच, एक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रिव्ह्यू घेण्यासाठी फक्त 10 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे, याची पण नोंद घ्यायची आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट. या बादमध्ये तुम्ही पाहता आता सलगचा चौथा डॉट बॉल. समोर संदेश बागराव सारखा एक धाकड खेळाडू आहे, आणि त्याला देखील आता सलगचा चौथा डॉट बॉल तो पण या मॅचमध्ये पार बीतोय. काय गोलंदाजी करतोय, भन्नाट वेगासोबत अचूक टप्पा आपल्याला जरूर पार मिळतो, आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो. हे चित्र आपण पाहिलंय, आणि तेच चित्र आता तुम्हाला जरूर पार मिळेल. डॉट बॉल. राईट ओव्हर द विकेट. बिग हिट. 5वा बॉल खेचला डीप बॅकर स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
अंतिम बॉल पुन्हा एकदा खेळलाय, हा देखील बॉल जाईल वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 बॉल आपण पाहतोय सलग 4 बॉल डॉट आल्यानंतर 5व्या आणि 6व्या बरोबर ती आक्रमण 2 बॉल मध्ये 12 धावा वसूल करतोय संदेश बागराव षटकार. दाबा. चला थोडस स्पीडअप करा. वेळ का घेताय चांदप टीम, का थांबलात? अधिकचा वेळ जर खर्च केला तर एक प्लेयर मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची 5 ओव्हरसाठी. याच दरम्यान जयवंतजी अवचार आणि त्यासोबत सुलतानभाई यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. आणि त्यासोबत तरे, सूरज तरे ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. सूरज तरे यांचं आगमन झालं. वेलकम सूरज सर. 5ची कडा घेतल्यानंतर एक सिंगल धाव इथून एक पटी जाईल. अजून 11 बॉल 28 धावा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. अकरा बॉल 28 धावा. घेतलाय पुन्हा एकदा ऑन साइडला, स्कोर लेगला तेच क्षेत्र टार्गेट केलंय संदेश बागराव. 4 बॉल जरी डॉट आले तरी देखील आक्रमण तुटून पडलंय. बॉल सीमा पार, षटकार. चिंतामणजी सुरोशे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. संदेशसाठी सलगचे 3 आलेत आणि ते आधी देखील आलेत. टोटल 4 षटकार आलेत म्हणजे 800 रुपये देण्यात येतील.
ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिडल मधून बॉल मागे निघाला, डीप मध्ये एक सिंगल एक पडली, सिंगल वरती आता थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय 34. धावफलक पार मिळेल. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 9 बॉल मध्ये धाबा 21 धाबा चेस करावे लागतील. राईट मोडतो विकेट, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय चेंडूचा पाठलाग तर केला, पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेत आणि अखेर अजून एक डॉट बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. DRS. चला बॅटिंग रिव्ह्यू असणार आहे, चला आपण चेक करू. डॉट बॉल क्लिअर आतमधून बॉल आहे. फुल टॉस टर्न केला ऑन साईडला, डीप मधून क्षेत्रक्षक पोहोचतो. एक सिंगर एक पट्टी, सिंगर वरती थांबावं लागेल कारण जेवढी जास्त स्ट्राईक संदेश बागरावला मिळेल तेवढा धाबा येतील. हे चित्र आपण पाहिलं. रवी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होते ओव्हर नंबर 4 मध्ये आणि का बॅटिंग करतोय संदेश बागराव या मॅच मध्ये. सात बॉल आणि 20 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल डॉट येतोय का पाहावं लागेल आणि बॅटर कोणता आउट होतोय तर संदेश बागरावला इथून मैदान सोडावं लागते. त्यामुळे या मॅच मध्ये आता 6 बॉल 20 धाबाची गरज. नऊ धावा आल्या, त्यामध्ये 6 बॉलमध्ये आता 20 धाबाची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश भोईर. तर समोर केतन टनाटन. पहिला बॉल वाड शॉट खेचला ऑन साईडला, फाईन लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 बॉल मध्ये 20 धाबाची गरज असताना पहिलाच बॉल हुक केलाय आणि चौकार बुक केलाय. बॉल सीमा पार 4. आज चौकाराला आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 5 बॉल 16 धाबाची गरज या मॅच मध्ये. का बॅटिंग करतोय केतन निहारे, इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. 20 धाबा चेस करायचे. समोर राजेश, पहिलाच बॉल राजेशचा बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारला, त्यामुळे थोडासा मॅच मध्ये दबावाला जुगारून आता चांगली बॉलिंग करावी लागेल. RD11 जर्मन शांत विरोधात श्री गणेश दहिवली.
हा ट्रॅकर घेतलाय पुन्हा आडवा बाटणा. खेळाडू आहे उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. एक सिंगल एक बडी सिंगल वरती थांबावं लागेल. क्षमता या खेळाडूकडे देखील. मोहन हजारेला तुम्ही पाहताय भद्राच्या तो दाखल झालाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो टॉप गिअर वरती बॅटिंग मोहनने नेहमीच केली, परंतु आज या मॅच मध्ये मोहन की राजेश की मोहन हे चित्र आपल्याला पार मिळतोय. 4 बॉलला 15 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. 4 मध्ये 15 धाबा इथून चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न उभा आहे. याच पदरावरती 6 मध्ये 8 3 वेळा थांबल्यात, त्यामुळे आता इथून चेस होतील का. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न 100% करतील. सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेसाठी कदाचित फर्स्ट बाद. तीन बॉल 14 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. आणि आता रवीन बॅटर मंदिरावरती राजेश हजारे दाखल होतो या मॅच मध्ये. हजारे दोन्ही बंधूंची जोडी मंदिरावरती तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये. 4 षटकार तर संदेशच्या बॅटमध्ये पाहिले, त्यामुळे 800 रुपयाचं कॅश प्राईज चिंतामणजी सुरुश यांच्या माध्यमातून देण्यात येईल. बॉल तयार. 14 धाब्याची गरज. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. 2 धाबा मिळतील. क्षेत्ररक्षक 3-3 4-4 5-5 क्षेत्ररक्षक पाठमोरे स्टॉप करण्याचा प्रयत्न होता बॉलला आणि अखेर 2 धाबा इथे मिळतात, त्यामुळे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. आता या मॅच मध्ये 2 बॉलमध्ये 12 धाबा कंपल्सरी चेस करावा लागतील, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जर या बॉलवरती षटकार आला तर सामना रंगेल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच ऑन. मैदानावरती सामने रंगतात. हे मैदान असंच हे चित्र आपण नेहमीच पाहिले. भगवा चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. आज खरं तर जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा. मुख्य व्यासपीठावरती देखील महिला वर्गाचं आगमन झाले, त्यांचे वेलकम आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं. कारण जल हे तो कले असं म्हटलं जातं आणि 4 रात्रीमध्ये त्यांनी सर्वांची सेवा केली आहे. मग पाणी पाजत असताना त्यानंतर आपण पाहतोय कोणाला काय हवं आहे या साऱ्या गोष्टी त्यांनी पोहोचवल्या, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं. बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल आणि हाफ ट्रॅकर बॉलवरती आडवा बॅटनं कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. बॅट निसटली आहे आणि आता ही मॅच देखील जवळपास निसटली आहे. नाराज आहेत मोहनला तुम्ही पाहता या बॅट पद्धती नाराज आहेत, कारण बॅट निसटल्यानंतर बॅटरला देखील मैदान सोडावं लागते. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल आणि एका बॉलमध्ये 12 धाब्याची गरज असताना नवीन बॅटर मैदानावरती सुपला किंग KKC दाखल होतोय. मयूर काठावले या मॅच मध्ये. एक बॉल 12 धाब्याची गरज आहे. RK ग्रुप बॉलिवूड टीम कॅप्टन आपण येऊन थांबा, यानंतर विनर आणि तुमच्यामध्ये मॅच होईल. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड केले टीम RD11 जर्मन सांतप संकट. अभिनंदन, सामना तुम्ही जिंकलात तर हार्डलक टीम श्री गणेश दहिवली. चुकलं कुठे यावरती लक्ष द्या आणि पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. तर या बादचा मारता बाज नो डाऊट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या मागचा मारता मॅच 17 बॉल 30 धाबांची खेळी करणारा रवी भोईर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी या RK ग्रुप आलुली टीम कॅप्टन आणि त्यासोबत RD11 जर्मन सांतप. जयवंतजी अवचार यांना